कथा श्री शिवांच्या किरात अवताराची। तर मंडळी, आज श्रावण सोमवार आहे। चला तर मग महाभारत काळात जाऊया। पांडवांनी 2 वेळा द्यूताचे आव्हान स्वीकारले आणि दुसऱ्या द्यूतात हरल्यावर 12 वर्षे वनवास व 1 वर्ष अज्ञातवास पत्करला। हाच तो 12 वर्ष वनवासाचा काळ होता। पांडवांवर एकापाठोपाठ एक संकटे कोसळत होती। भविष्यात महायुद्ध होणार हे जवळजवळ निश्चितच होते। पण त्या महायुद्धात विजय मिळवायचा असेल तर काहीतरी असामान्य शक्ती हवी हे अर्जुनाला जाणवत होतं। भीम आणि द्रौपदीने एके दिवशी त्याला स्पष्ट सांगितलं, अर्जुना, तुला महादेवांकडून पाशुपतास्त्र आणावंच लागेल आणि तेच आपल्या विजयाचं पहिलं पाऊल ठरेल। पाशुपतास्त्र नाव ऐकताच रोमांच उभे राहते। जगातील सर्वात भयंकर आणि अद्वितीय अस्त्र। हे ज्याच्यावर सोडलं त्याचं रक्षण कोणाकडूनही होऊ शकत नाही। पण हे अस्त्र मिळवणं म्हणजे एका साध्या योद्धाचं काम नव्हतं। त्यासाठी हवा असतो प्रचंड पराक्रम, अखंड तपश्चर्या आणि महादेवावर अढळ आणि अडिग श्रद्धा। अर्जुन एकटाच हिमालयाच्या गहन अरण्यात निघाला। उंच आणि बर्फाच्छादित पर्वत, निळसर आकाश, वाहणाऱ्या हिमवाऱ्यांची गार झुळूक, सगळं वातावरणच एखाद्या तपस्व्यासाठी बनलेलं। त्याने उपवास सुरू केला। दिवस रात्र फक्त ध्यान, फक्त महादेवाचं स्मरण। अंगावरचे मांस जवळजवळ वितळलेच, पण डोळ्यात दिव्यता चमकू लागली। पण मन मात्र खंबीर होतं। इतक्यात त्या भागात एक उग्र राक्षस प्रकट झाला। त्याच्या गर्जना दूरवर ऐकू येत। तो राक्षस वराह रूप धारण करून ऋषीमुनी, साधू संन्याशांना त्रास देऊ लागला। हे पाहून अर्जुनाचे रक्त उसळले आणि त्याने गांडीव हातात घेतलं व त्या वराहरूपी राक्षसावर बाण चढवायच्या तयारीत होता। तेवढ्यात समोरून एक शिकारी आला। तो किरात वा भिल्ल होता। सर्वसाधारण मानवापेक्षा जास्त उंची, निळसर काळसर वर्ण, अंगावर वाघाचं कातडं, डोक्यावर जटा, हातात प्रचंड मोठे धनुष्य, डोळ्यात विजेसारखी तीव्र चमक, पण त्याचबरोबर एक मिश्किल छटा आणि चेहऱ्यावर शांत हसू। त्या किराताच्या बरोबर एक अत्यंत लावण्यवती तेजस्वी स्त्री, जिच्या नजरेत अमाप माया, प्रेम आणि पराक्रम व सामर्थ्य दोन्ही एकाच वेळी दिसत होते। ते दोघे जणू त्या जंगलाचाच भाग वाटत होते। क्षणाचाही विलंब न करता दोघांनी एकाच वेळी त्या वराहरूपी राक्षसावर बाण सोडला। राक्षस कोसळला। आता प्रश्न उभा राहिला तो म्हणजे हा विजय कोणाचा? शिकारी ठाम आणि अर्जुनही ठाम। शब्दांवरून वाद, वादावरून रोष आणि रोषावरून थेट युद्ध झाले। अर्जुनाने गांडीव धनुष्य ताणून बाणांचा वर्षाव केला, पण त्या शिकाऱ्याच्या हालचाली वाऱ्यासारख्या वेगवान। तो प्रत्येक बाण सहज परतावून लावत होता। अर्जुनाने तलवार उगारली, गदा फिरवली, भाला फेकला, पण परिणाम शून्य। एका क्षणी शिकाऱ्याचा बाण अर्जुनाला लागला आणि गांडीव त्याच्या हातातून खाली पडले। थकलेल्या देहाने अर्जुन जमिनीवर टेकला, पण मन मात्र डगमगलं नव्हतं। अचानक त्याला जाणवलं, हा माणूस साधा शिकारी असूच शकत नाही। त्याने डोळे मिटले, मनोमनी महादेवाचा जप सुरू केला। हे शंभो, पिनाकपाणी, गिरिजावरा, जर तुम्ही प्रसन्न असाल तर माझ्या या प्रार्थनेला प्रतिसाद द्या। क्षणार्धात वातावरण बदललं। तीक्ष्ण तेजाने सभोवतालचा अंधार नाहीसा झाला। समोरचा शिकारी तेजोमय होऊ लागला। किरातवेश नाहीसा झाला आणि त्या जागी जटाधारी, गंगाधर, व्याघ्रांबर, गजचर्म धारण केलेले त्रिशूलधारी भगवान महादेव उभे होते। त्यांच्या बाजूला जगन्माता पार्वती सौम्य स्मिताने आणि आपल्या सौंदर्याने सगळं जग उजळवत होत्या। अर्जुन अवाक होऊन बघतच राहिला। मग तो नतमस्तक होऊन त्यांच्या चरणांशी कोसळला। महादेवाने त्याला उभं केलं। आपुलकीचं स्मित महादेवांच्या ओठांवर आलं आणि ते म्हणाले, अर्जुना, तुझी परीक्षा होती ही। तू पराक्रम दाखवला, संयम राखलास आणि अहंकाराला वाट मोकळी करून दिली नाहीस। म्हणून हे माझं पाशुपतास्त्र मी तुला देतो। त्या क्षणी अर्जुनाला जाणवलं
की देव आपल्याला तेव्हाच वरदान देतात जेव्हा आपण पात्र ठरतो. आणि पात्र ठरण्यासाठी केवळ सामर्थ्य नाही तर नम्रता, श्रद्धा आणि संयमही लागतो. या प्रसंगाची आठवण म्हणून तिथे अर्जुनाने मल्लिकार्जुन कनकदुर्गेची स्थापना केली व ते क्षेत्र विजयवाटिका म्हणजेच विजयवाडा म्हणून उदयास आले. तर मंडळी, ही होती श्री शिवांच्या किरात अवताराची कथा. तर आशा करते तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असेल. त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून आपल्या या लिसन विथ पूनम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.